डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। सरकारला दिलेली वेळ संपली, लेखी आश्वासनाशिवाय आता मागे हटणार नाही। शिष्टमंडळाच्या चर्चेनंतरही जरांगे आपल्या उपोषणावर ठाम। उद्या सकाळी 10 वाजेपासून जरांगेंचं उपोषण। स्वतंत्र मराठा मंत्रालयाची स्थापना करा, सारथीच्या बंद झालेल्या योजना सुरू करा, 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र गॅझेटनुसार द्या, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, मनोज जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळाकडे ही मागणी। शिंदे समिती आल्यापासून किती नोंदी शोधल्या, जरांगेंचा शिष्टमंडळाला थेट सवाल। महाराष्ट्रात 58 लाख नोंदी सापडल्या, मग दाखले वाटपात दिरंगाई का? जरांगे पाटील आक्रमक। हैदराबाद गॅझेटसह सातारा संस्थांचं गॅझेट लागू करा अशी जरांगेंची मागणी। हैदराबाद गॅझेटचं प्रकरण कोर्टात प्रलंबित, त्यामुळे सातारा गॅझेटला कायदेशीर अडथळा येऊ शकतो, विखेंचं हे वक्तव्य। कुणबी प्रमाणपत्र थांबवण्यासाठी वरून आदेश नाहीत, फडणवीस प्रमाणपत्र थांबवण्याचे आदेश कसे देतील? अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे दाखल्यांना उशीर, संबंधितांवर कारवाई होणार, विखे पाटलांचं हे आश्वासन समोर। मराठा आंदोलकांवरील 567 गुन्हे मागे तर 191 गुन्हे कोर्टात प्रलंबित, गंभीर गुन्ह्यांबाबतही मार्ग काढणार, विखे पाटलांचं आश्वासन। आमच्यावर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा अशी जरांगे यांची ही मागणी। पुण्यात 48 तासांमध्ये 14 जणांचा संशयास्पद मृत्यू, हडपसरसह फुगेवाडी आणि दापोडी भागातील नागरिकांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती। विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा देखील आरोप। आरोपी योगेश वानखेडे नंतर त्यानं दारूमध्ये मिथेनॉल मिसळलं, त्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाला। आतापर्यंत 4 जण अटकेत। आरोपींना 8 जून पर्यंत पोलीस कोठडी, प्रकरणाचा तपास CIDकडे वर्ग, गृह विभागाचा हा निर्णय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुण्यातल्या विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाची दखल, घटनेच्या मुळापर्यंत जाणार, कठोरात कठोर कारवाई करणार, फडणवीसांचं हे आश्वासन समोर। रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी हडपसरमधील दारू अड्डा फोडला, विषारी दारू पिऊन 5 जणांचा मृत्यू झाला। या प्रकरणी आक्रमक पोलीस आरोपींना वाचवतायत, तर रोहित पवार यांचा हा आरोप। विधान परिषद निवडणुकीसाठी 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले। काँग्रेस 8, ठाकरे सेना 4, पवारांची राष्ट्रवादी 3 जागा लढणार। नांदेड नाशिकच्या जागेवर महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांचा दावा। मराठवाड्यात महायुतीमध्ये विधान परिषदेसाठी पेच कायम, छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, दिल्लीतील बैठकीत तोडगा नाही। विधान परिषदेच्या 2 ऐवजी 3 जागांसाठी राष्ट्रवादी आग्रही, पुणे रायगड परभणीच्या जागेची मागणी। सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांसोबत बोलतील आणि अंतिम निर्णय घेतील, सूत्रांची ही माहिती। राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या देवगिरीवरती बैठक, तर विधान परिषदेच्या जागांसंदर्भात बैठकीमध्ये चर्चा। महायुतीतील जागा वाटप उद्यापर्यंत स्पष्ट होणार, बैठकीनंतर सुनील तटकरे यांची ही प्रतिक्रिया। हम साथ साथ है, तटकरे आणि माझ्यात कोणताही वाद झालेला नाही, तर बैठकीदरम्यानच्या चर्चेला वाद बोलू शकत नाही, भुजबळांनी तटकरेंसोबतचं वादाचं वृत्त फेटाळलं। नीट पेपरफुटी प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून नाराजी व्यक्त, हा फक्त विद्यार्थ्यांचा नाही, अनेक वर्षांच्या मेहनतीचा विषय। परीक्षा प्रक्रियेवर सविस्तर आराखडा सादर करा, शिक्षण मंत्रालयाला आदेश। पुढील सुनावणी आता जुलै महिन्यामध्ये होणार असल्याची देखील माहिती समोर। दादरमध्ये महानगर गॅस पाईपलाईनला मोठी गळती, रस्ते कामादरम्यान JCBच्या धक्क्यामुळे पाईपलाईन फुटली। अग्निशमक दलाच्या अथक प्रयत्नांनंतर गळती रोखण्यात यश, गोखले मार्गावरील वाहतूक सुरळीत। महाडमध्ये भरधाव फॉर्च्युनरची वाहनांना धडक, संतप्त जमावानं माणगाव मोरबा रोडवर कार अडवली, पळ काढण्याच्या नादात चालकानं पोलिसांच्या अंगावरही गाडी घातली, पोलीस कर्मचारी जखमी। देशभरात यंदा 90% पाऊस पडण्याचा अंदाज, तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा 43% कमी राहण्याचा अंदाज। उष्णतेची लाट अधिक, त्यामुळे कमी पावसाची शक्यता। मुंबईसह ठाणे आणि उपनगरांमध्ये 2 दिवसांमध्ये हलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज। उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा, सध्या तापमान 34 ते 36 अंशांपर्यंत।
डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC. गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900 6200 681 या क्रमांकावर.